सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 20. सकाळी मात्र त्याला मुळीच राहवलं नाही. आजीने मोठ्या प्रेमानं दिलेली चटणी भाकरीची न्याहारी आणि गुळाचा चहा घेऊन तो सरळ मळ्याकडे निघाला. मसणवटीचा चढ चढून समोर पाहिलं तर मळ्यात पेरूची रोपं लावायचं काम चाललं होतं. अण्णाजी स्वतःच्या हाताने रोपं लावत होते. हातात फावडी घेतलेला बापू त्यांना मदत करत होता. खरं म्हणजे दुष्काळाच्या या दिवसात विहिरीला पुरेसं पाणी नसताना आणि आहे त्या पाण्यासाठीही रोज भांडणं सुरू असताना पेरूच्या बागेचं डोक्यात घ्यायची काहीच गरज नव्हती. पण हे त्यांच्या व्याह्याचं काम. जावयाचंही आपल्यासारखाच पेरूचा मळा असावा ही बापूच्या सासऱ्याची मोठी इच्छा. त्यासाठी त्यांनी स्वतःहून रोपं पाठवली होती. अण्णाजीचंही म्हणणं एकच की पेरूला म्हणे फार पाणी लागत नाही, फक्त एवढा उन्हाळा कसा तरी पार पाडायचा. रोपांना पावसाचं पाणी लागलं की झालं. मग पुढे उन्हाळा सोडला तर पाणी घालायचीही गरज पडत नाही. उलट त्यामुळे विहिरीवरचा ताण कमीच होईल. मोटर सुरू होती. तिचा गुई गुई आवाज इथवर येत होता. PVCचा जाडजूड पाईप थाळण्यात भाडभाड पाणी ओकत होता. परंतु पोटातलं पाणी संपत आल्याप्रमाणे आता त्याचा वेग काहीसा कमी झालेला दिसत होता. बहुधा विहिरीतलं पाणी संपत आलं असावं. पूर्वजांनी कधी काळी बांधून ठेवलेल्या 2 विहिरी आणि 10-12 बिघे जमिनीच्या धांदोट्या कालगतीप्रमाणे वंशजांच्या हाती आल्या. त्या दुसऱ्या विहिरीवरही कधी काळी मोठ चालत असावी, पण सध्या तरी पूर्णपणे कोरडी आहे. तिच्यावर ज्यांच्या वहिवाटीचा अधिकार होता त्यातले एक म्हणजेच अरविंदचे आजोबा दादाजी आणि दुसरे म्हणजे तात्या. तात्या गावात कधी राहिलेच नाहीत. म्हणतात की वेडसर होते. ते 4 दिवस गावात राहायचे आणि लहर फिरताच कुठेतरी निघून जायचे. पुढे पुढे असं झालं की ते जे गेले ते परत आलेच नाहीत. त्यांचा मुलगा रावण हाही पोटासाठी परागंदा झाला आणि नाशिकला मामांच्या आश्रयाने जगू लागला. त्याची जमीन बरेच दिवस नानाच बटाईने करत होते. रावण काका अलीकडे गावाकडे फिरकू लागला आहे. निदान पेरणी मळणीसाठी तरी तो येऊन जातो. अण्णाजी सोडले तर या विहिरीवर आणखी 2 वहिवाटदारांचा हक्क आहे. तो म्हणजे आप्पा आणि सरावण नाना. जमिनीसोबतच जणू विहिरीच्या पाण्याचीही वाटण्या झाल्यात. आप्पांना पाण्यासाठी भांडावं लागत नाही. ते काम त्यांचा मुलगा जयराम उरकून घेतो. झालंच तर भांडायला त्यांचे नातू पंजाब आणि राजू आहेतच. लग्न झाल्यापासून आप्पाजी गावात नव्हतेच. 5 भावांच्या एकुलत्या बहिणीचं या भावावर फार प्रेम. पुढे दुर्दैव असं की ती विधवा झाली. नवरा 2 मुलं पदरात टाकून गेल्यावर एकटी स्त्री करणार तरी काय? भाऊबंद तर काय तिला काहीच द्यायला तयार नव्हते. शेवटी आप्पांनाच पुढाकार घ्यावा लागला. बहिणीची बाजू थेट कोर्टापर्यंत लढवून त्यांनी नवऱ्याच्या वाट्याचा इस्टेटीचा हिस्सा तिला मिळवून दिला. अण्णाजींचा आणि इतर भावांचाही त्यांना पाठिंबा होताच. परंतु मिळालेल्या न्यायाची मधुर फळं चाखायला मिळाली ती फक्त आप्पांनाच. विधवा बहिणीने तिच्या नात्यातल्या एका मुलीशी त्यांचं लग्न लावून दिलं आणि आपल्या प्रिय भावाला आपल्याकडेच ठेवून घेतलं. तेव्हापासून बहिणीची शेती सांभाळत ते तिच्याजवळच राहिले. परंतु म्हणून आपल्या वाट्याच्या दातरतीच्या शेतीकडे त्यांचं मुळीच दुर्लक्ष झालं नाही. आता तर काय त्यांचा मोठा मुलगा जयराम करता झालेला आहे. त्यामुळे त्यांना फार काळजी करावी लागत नाही. काही दिवस इथं तर काही दिवस बहिणीकडे असं त्यांचं चाललेलं असतं. सरावण नानाच्या बाजूने मात्र भांडणारं कोणीही नाही. त्यामुळे ते काम त्यांनाच करावं लागतं. त्यांचा 4 मुलीच्या पाठीवरचा एकुलता मुलगा हिरालाल धुळ्याला वीज खात्यात आहे. शिकला नसता तर शेतीतच राबला असता. पण भाऊंनीच त्याला शिकवलं. आपल्याला अण्णाजींनी शिकवलं तसं आपणही आपल्या भावांना शिकवलं पाहिजे या जाणीवेतून नानांच्या विरोधात जाऊन भाऊ त्याला घरी घेऊन आले होते. नाना मात्र आता माझ्या म्हशी कोण चारेल म्हणून भाऊंना शिव्या घालत होता. तेव्हा अक्का अरविंद हे बरेच लहान होते. हिरालाल काका भाऊंना भाऊ म्हणायचा म्हणून मुलंही त्यांना भाऊ म्हणू लागली आणि मग भाऊंना तेच संबोधन रूढ झालं. मॅट्रिक झाल्यावर हिरालालने पुढे ITIचा कोर्स केला आणि नोकरीलाही लागला. परंतु तो नोकरीला लागला तो तिकडेच गेला. अगदी बापालाही विसरला. एकुलता म्हणून नानांचा हिरालालवर खूप जीव होता.
परंतु त्याने कोणालाच कधी लावून घेतलं नाही. ज्यांनी शिकवलं वाढवलं त्यांनाही नाही. मुली तर कधीच त्यांच्या घरी गेल्या होत्या. राहता राहिला हिरालाल. नानांना अजूनही त्याचा आधार वाटतो. तो काहीतरी देईल, निदान 4 दिवस तरी ठेवून घेईल म्हणून ते धुळ्याला जातात आणि हात हलवत परत येतात. सून दारात उभं करत नाही आणि नातवंडसुद्धा विचारत नाहीत. त्यांना या गावढळ आजोबांची लाज वाटते. मग नानाही तुझी मुलं तुला असंच वागवतील हे लक्षात ठेव असा शाप देऊन निघून येतात. रोज ते आपला तुकडा आपणच भाजून खातात. करणार तरी काय? रोज उठून कोणाला मागणार आणि रोज रोज कोण देणार? एकंदरीत काय तर या वयातही नानांची धडपड सुरूच आहे. ती कधी संपणार आहे हे त्यांनाही माहिती नाही. भाग 21. विचारांच्या तंद्रीत अरविंद विहिरीवर आला. विहीर तीच, परंतु आज जणू ओळख लागत नव्हती. धावेवर चवऱ्या ढाळणारे निंबाचे दोन्ही वृक्ष आज जागेवर नव्हते. घर बांधण्यासाठी लाकूड हवं म्हणून ते तोडले गेले. त्या जागी दिसत होते ते फक्त अजूनही जमिनीत मुळं रुतवून बसलेले जखमी बुंधे. आता तेही स्वतःचं सरपण व्हावं म्हणून कुऱ्हाडीचे घाव खात राहणार होते. आता असल्या उन्हात विहिरीवर मुंजोबाच्या पिंपळाशिवाय सावली नाही. पिंपळा शेजारचा आंबा दादाजी गेले त्या वर्षीच वादळात सापडून उन्मळून पडला. तेव्हापासून हेच चाललं आहे. राहता राहिली ती अण्णाजींची खोपी, पण खोपी ही काही सावली म्हणता येणार नाही. रस्त्याकडील बाजूला एक वेडी बाभूळ तेवढी ऊन चाळत उभी होती. तिथंच एकेकाळी मोठमोठे चिंचेचे घनदाट वृक्ष उभे होते. परंतु रस्त्याचं सरकारीकरण होऊ घातल्यावर त्यांच्यावरचा आपला हक्क उरणार नाही म्हणून ते रातोरात तोडण्यात आले. चिंचेचे ते डेरेदार वृक्ष गेले तेव्हाच या विहिरीचा आणि शेतमळ्याचा नूर बिघडला होता. ते निंबाचे वृक्ष तेवढे राहिले होते, परंतु तेही आता उरले नव्हते. त्या वृक्षांच्या कोंदणात एखाद्या गरत्या बाईसारखी दिसणारी ही विहीर आज नवऱ्यामागे राहिलेल्या रंडकीसारखी दिसत होती. आणि आता तर वाटण्या झाल्यापासून तिचा कोणी धनीच उरलेला नाही. वाऱ्याच्या झोताबरोबर कुजलेल्या केताडाचा वास नाकात शिरला. आता मोठनाडा नाही तर कशासाठी हे कोकताड भिजत टाकले कुणास ठाऊक. उन्हात तापत पडलेली धाव उजाड पोरकी वाटत होती. एकेकाळी ही धाव निंबांच्या त्या घनदाट सावलीने छान झाकलेली असे. सकाळपासून मोठा ओढून थकलेले बैल दुपारी विश्रांती घेत तेव्हा तीही जणू दुपारची विश्रांती घेई. दिवस कल्ल्यावर पुन्हा मोठ जोडायची वेळ होई तेव्हा 7-8 बादल्या पाणी शिंपडून अण्णाजी तिला पुन्हा जाग करीत. तीच धाव आज अंगात चोळी नसलेल्या भिकारणीसारखी भुंडी बेवारशी वाटत होती. एक काळ असाही होता की दिवसभर मोठ चालूनही विहिरीचं पाणी तेवढंच राहत असे. सकाळी न्याहारी करून अण्णाजींनी मोठ जोडली की दुपारी आजी भाकरी घेऊन येईपर्यंत त्यांची मोठ अखंड सुरू असे. त्यांचे ते हाकारे, कण्याचा कुई कुई आवाज, टम्म फुगलेल्या पोटाने वर येऊन धो धास करून थाळ्यात उतारण्या होणाऱ्या मोटेचे आवाज, सारखं मागे पुढे करणाऱ्या बैलांच्या गळ्यातील घुंगरं आणि अण्णाजींनी मध्येच टाकलेली एखादी लकेर, असे अनेक आवाज एकमेकात मिसळत राहत. झरझर करत चारही बाजूनी पाणी शिंपत वर येताच थाळण्यात अंग झोकून देणाऱ्या मोटेच्या त्या एरझाऱ्या पाण्यात मोठीच गंमत वाटायची. मोटेतून फुटणाऱ्या पाण्याच्या चिळकंड्यानी सगळी विहीर आतून जणू धुतली जाई. विहिरीला अगदी वरपासून खालपर्यंत पाझर फुटले आहेत की काय असं वाटे. अरविंद मोटेची एरझार पाहतच बसायचा. कधी वाटलंच तर थाळण्यात आंघोळ करायचा. थाळण्यात पडून राहिल्यावर धो धास करून अंगावर येणाऱ्या मोटेची वाट पाहण्यात आगळाच आनंद वाटे. तिकडे बापू केळीत बारे धरत असायचा. तिथून त्याचा आणि धावेवरून अण्णाजींचा मोठमोठ्यानं हाळ्या देत संवाद सुरू असायचा. बापू म्हणजे फार आळशी माणूस. अनेकदा दांडाला पाणी लावून तो शेवटच्या वाफ्यात जायचा आणि खुशाल ताणून द्यायचा. अंगाला पाणी लागलं की लगेच खडबडून उठायचा आणि दुसरा दांड लावायचा. यात कधी पाणी फुटून वाया जायचं तर कधी वाफे मोडायचे. पाणी असं वाया गेलं तर अण्णाजींचा जीव फार तळमळायचा. त्याची खोड माहीत असल्याने अण्णाजी त्याला सारखे कुठे आहेस, किती भरलंस म्हणून विचारत राहायचे आणि तो झोपला तर नाही ना याची खात्री करून घ्यायचे. गावाला नदी नाही, त्यामुळे गावातल्या स्त्रिया हाळावर धुणी घेऊन येत. त्या कसली कसली लुगडी घेऊन येतात आणि त्यामुळे केळीला विटाळ होतो
असं आजीचं मत होतं. त्यामुळे ती सारखी त्या बायकांशी हुज्जत घालत असायची. त्या बिचाऱ्या सासूरवाशिणीही गयावया करून वेळ मारून न्यायच्या. अण्णाजी मात्र त्यांना काहीच बोलत नसत. उलट आजी त्यांना बोलते म्हणून तिच्यावरच कातावत. अशीच दुपार व्हायची. मोठ सुटे, बैल धावेवरच विसावत. अण्णाजी जेवण आटोपून आंब्याच्या झाडाखाली अंग टाकत. बापू, जयराम ही मंडळी दोर टाकून विहिरीत पोहायला उतरत. अरविंद मात्र हाळातच पोहण्याचे पहिले धडे गिरवायचा. दुपार कल्ल्यावर पुन्हा मोठ सुरू होई. संध्याकाळी पाहिलं तर बैलांच्या मुताच्या नागमोड्या आणि खुरांचे अगणित ठसे धावेवर उमटलेले असत. पाण्याने निथळणारी मोठ वरच्या चाकाला लटकती ठेवून अण्णाजी बैलांना हिरवं बाटूक आणून टाकत. इतर गुराढोरांचं आवरून धार काढण्याच्या उद्योगाला लागत. घराकडे जाताना ते हाक मारतील म्हणून अरविंद हलकेच कुठेतरी पसार व्हायचा आणि ते गेल्यावर पुन्हा विहिरीवर यायचा. कारण आता खेकडे काढायचा उद्योग सुरू होणार असे. वाळलेल्या भाकरीचा कडक तुकडा दोरीला बांधून विहिरीत सोडावा लागे. भाकरी कडकच हवी, नाहीतर ती विरघळायची. बराच वेळ गळ लावून बसल्यावर खेकडे भाकरीजवळ सरकू लागत. भाकरीसाठी त्यांच्या आपसात मारामाऱ्या सुरू होत, पण तेही हुशार होते. भाकरी दूर दूर सरकू लागताच तिला ते सोडून देत. एखाद दुसरा मात्र हमखास लटकायचा. दोरी वर येऊ लागताच खरा प्रकार लक्षात आला तरी त्याचा काही उपयोग नसे. वर आल्यावर भुईला पाय लागताच ते सैरावैरा धावू लागत. पकडायला जाताच नांग्या सरसावत. खोबणीतले डोळे बाहेर काढून वटारून बघत. जयराम टोपी भिरकावून एकेकाला अलगद पकडायचा. त्यांचे पाय आणि अंगठे कडकडा मोडायचा. मग जमलं तर भाजून खायचे, नाहीतर कारकार करत तसेच चावायचे. अंधार पडायच्या सुमारास आप्पा विहिरीवरच्या मुंजोबाला दिवा ठेवायला येत. तोपर्यंत अरविंद आणि मंडळी तोंडबिंड पुसून घराकडे परतलेली असत. गजमल नानाच्या मळ्यातून चोरून आणलेली बेलफळं त्यांचं टोळकं इथंच भाजून खायचं. नाल्याकाठच्या उंबरांचे आणि चांदण्या रात्री चोरून आणलेल्या आंब्याचे वाटे इथंच पडायचे. अरविंद कधीही विसरू शकणार नाही अशी एक आठवण इथंच जखडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी अरविंद दातर्तीला आलेला होता. आखाजीचे दिवस. गावात घरोघर गौराया बसल्या होत्या. असाच एके दिवशी सकाळी समोरचा डोंगर न्याहाळत तो विहिरीच्या पायऱ्यांवर बसला होता. थोड्याच वेळात मुलींचा एक घोळका गौराईची गाणी म्हणत विहिरीकडे येऊ लागला. खालच्या गल्लीत राहणाऱ्या बळीराम अप्पांची मुलगी शिल्पाही त्यांच्यात दिसत होती. स्कर्ट नेसून इकडून तिकडे जाणाऱ्या शिल्पाकडे पाहतच राहावंसं वाटे, परंतु फार वेळ पाहताही येत नसे. या निमित्ताने तिला जवळून पाहता येईल याचा त्याला आनंदच झाला. इतर मुलींच्या मानाने काहीशी थोराड वाटणारी शिल्पा आज भलतीच उठून दिसत होती. आंब्याची पानं आणि कापसाच्या माळांनी सजलेल्या गौराया विहिरीवर पाण्याला आल्या होत्या. गौराया मधोमध ठेवून सर्व मुली गाणी म्हणत खेळू लागल्या. अरविंदला त्यांचा तो खेळ पाहावासा वाटत होता, परंतु त्याला लाजल्यासारखं झालं होतं. शिवाय त्यांच्यात शिल्पाही होती ना. तिला काय वाटेल या विचाराने तिकडे लक्षच नसल्याप्रमाणे पाठमोरा बसून तो त्यांची गाणी ऐकत होता. कलकलाट करीत बरीच गाणी म्हणून झाली. काही वेळाने तो आवाज दूर दूर जाऊ लागला. त्या मुली बहुधा घराकडे निघाल्या असाव्यात. आता वळून पाहायला हरकत नाही म्हणून अरविंदने मागे वळून पाहिलं तर मुलींचा घोळका बराच दूर गेला होता, परंतु शिल्पा मात्र आपल्या लालसर गौर मांड्या उघड्या टाकून तिथंच कुंड्यात पाय सोडून बसली होती आणि आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी एकटक त्याच्याकडेच पाहत होती. बापरे! अरविंदच्या पोटात भीतीनं गोळाच आला. आजूबाजूला चिटपाखरू नाही, तशात हा एकांत आणि ही मुलगी अशी एकटक पाहत बसलेली. अरविंदच्या छातीत धडधड मावेना. बरोबरीच्या सर्व मुली निघून गेल्या तरी कशासाठी बसली होती ती अशी? क्षणात त्याने जे तोंड फिरवलं ते ती तिथून उठून जाईपर्यंत सरळच केलं नाही. वाटलं आता मात्र कितीही शोधलं तरी ती पुन्हा दिसणार नाही. कदाचित लग्न होऊन सासरीही गेली असेल. विहिरीत पिंपळाच्या काही मुळ्या आल्या आहेत. त्यांच्या बेचक्यात एक बीळ आहे. त्यात एक रानबोका राहायचा. एकदा वैदू लोक आले. दिसेल ती गरी, दिसेल ती विहीर पालथी घालत त्यांनी सगळ्या शिवारात धुमाकूळ घातला. एका वैदूनं एक बारकसं बांडं कुत्रं हातात घेतलं. त्याला त्याच्या भाषेत काही सूचना दिल्या आणि त्याला त्या बेचक्यात ढकलून दिलं. ते कुत्रं वळचून वळचून आत घुसलं खरं, परंतु त्याला बाहेरच येता येईना. वाटलं कुत्रं आता मेलं, परंतु थोड्याच वेळात ते जसं आत गेलं होतं तसंच उलट बाहेर आलं. पण आलं ते तोंडात बोक्याचं नरडं घेऊनच. बोका अर्धमेलाच काय पण मेल्यातच जमा झाला होता. आता ते वैदूची आणि कुत्र्याची झटापट सुरू झाली.
कुत्रं त्या बोक्याला सोडता सोडत नव्हतं. त्या वैदूनं बोका डोक्याच्या वर उंच धरला तरी ते कुत्रं त्याला लोंबकळतच होतं. कुत्र्याचंही बरोबरच होतं. त्या वैदू इतकाच त्याचाही त्या शिकारीवर हक्क होता. पाण्यासाठी वखवखत आलेली एक गाय कुंड्यात तोंड खुपसून पाणी पित होती. अण्णाजी म्हणतात ते खरंच आहे. रानात चरायला गेलेली गुरं अजूनही याच विहिरीवर पाण्याला येतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंसाठीही विहिरीवर कायम दोर बादली ठेवलेलीच असे. नाहीतरी मोटर येण्याच्या आधी अण्णाजी जी बागायत करत त्यात हाळ भरून ठेवण्याचा लोकोपकारच जास्त असायचा. एखाद्या दिवशी भरणा नसला तरी हाळ भरून ठेवण्यासाठी ते मुद्दाम मोठ जोडायचे. एकदा काय झालं कोणास ठाऊक, त्यांनी उन्हाळी बाग लावलाच नाही. कदाचित त्या वर्षीही पाऊस फारच कमी झाला असावा. त्यामुळे विहिरीला पाणी टिकणार नाही असं त्यांना वाटलं असावं. झालं, कधी नव्हे तो हाळ कोरडा पडला. पाण्याच्या आशेने येणारी जनावरं विनमुख होऊन परत जाऊ लागली. ते दृश्य पाहून भाऊ फार कष्टी झाले. नेमके त्याच काळात ते घरी दातरतीला आलेले होते. अण्णाजी म्हणाले, "अरे मास्तर, काय सांगायला लावतोस बाबा. ह्या वर्षी कधी नाही तो हाळ कोरडा पडला. जनावरांना प्यायला पाणी नाही. काय करावं? पाण्यासाठी जनावरं तळतळत येतात विहिरीवर. पाहवत नाही रे मास्तर." भाऊ म्हणाले, "अण्णाजी, पाणी पुरो ना पुरो, कडवाळ टाका. निदान जनावरांना चारा तरी होईल. आपला हाळ कोरडा पडू देऊ नका." पाणी पाणी करत जनावरं हाळावर येत असेल आणि कोरडा हाळ पाहून त्याचा आत्मा काय म्हणत असेल. आपल्या विहिरीला याच मुक्या जीवांचा आशीर्वाद आहे बरं. अण्णाजींनी मनावर घेतलं. खुंटीवर टांगून ठेवलेली गळकी मोठ बाहेर काढली. तिला ठिगळं लावून आणली. पुन्हा मोठ सुरू झाली. नंतर कडवाळ निघाली तरी हाळ भरण्यासाठी ते रोज मोठ जोडत. मळ्याची आणि विहिरीची दर्शनी रया पार गेली आहे. हे सर्व पाहताना अण्णाजींना वाईट वाटलं नव्हतं असं का आहे? सरकारी रस्त्यात जाऊ पाहणारे चिंचेचे वृक्ष सर्व भाऊबंधांनी मिळून तोडले तेव्हा त्यांनी खूप विरोध केला होता. त्यांचं म्हणणं असं की झाडावर आपली मालकी राहणार नाही म्हणून काय झालं? त्यांची सावली तरी आपल्याला मिळेल. येणारे जाणारे वाटसरू, गुरंढोरं त्या सावलीत विसावतात. त्यांची सावली कशाला काढून घेता? शिवाय ती झाडं आपल्या मळ्याचीही शोभा वाढवतात. अगदी केविलवाणं होऊन त्यांनी प्रत्येकाला आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचं कोणीही, अगदी आप्पांनी आणि नानांनीही ऐकलं नव्हतं. धावेवरची निंबाची झाडं जयराम काकाने तोडली तेव्हाही तेच झालं. त्यांच्या मनाला किती यातना झाल्या ते फक्त त्यांनाच माहीत. परंतु ते काहीही बोलू शकले नाहीत. बोलायला गेले असते तर माझं घर बांधलं जाते हे अण्णाला पाहवत नाही असा ठपका ठेवायला सख्ख्या लहान भावाने कमी केलं नसतं. विहिरीवर सर्वांची वहिवाट, तसं धावेवरच्या झाडांवरही सगळ्यांचा हक्क. लगालगा करीत बकऱ्यांचा एक मोठाच्या मोठा कळप पाण्यावर आला. हाळ आणि कुंड्याभोवती एकच गराडा पडला. हाळात वाक वाकून तोंड पुरवणाऱ्या बकऱ्या एक घोट घेताच कुंड्याकडे धाव घेऊ लागल्या. पाणी पिऊन होताच वाट धरू लागल्या. बकरक्याही तोवर दोर बादलीने पाणी काढून प्याला आणि हऱ्या हऱ्या करत बकऱ्यांच्या मागे निघून गेला. रस्त्यावरच्या बाभळीखाली एक बैलगाडी सुटली होती. गाडीवान बैल घेऊन पाणी पाजायला आला. हाळात तोंड घालताच बैलांनी तोंड फिरवलेलं पाहून त्याची कुरकुर सुरू झाली. हाळच का नाही भरला, त्यात ते केकताड कशाला भिजत टाकलं, असं त्याचं सुरू झालं. अरविंद म्हणाला, नाहीतरी हाळ गळूनच जातो, कुंड्यात पाणी आहे ना. आता गावातल्या सासूरवाशिणीही विहिरीकडे फारशा फिरकत नाहीत. आता इथं कोणीही धुणी धुवू नका म्हणून सांगेल की काय अशी भीती त्यांना वाटत नसावी. कदाचित गावात ग्रामपंचायतीची विहीर बांधली गेली त्याचाही हा परिणाम असावा. गुरं मात्र नियमितपणे येतात. वाटसरू अजूनही मोटर बंद असली तरी दोर बादलीने पाणी काढून घेतात. अलीकडे आप्पा एखाद्या गुराख्याने मोठा कळप आणला तर इतकी जनावरे इथंच कशाला आणलीस म्हणून ओरडतात. परंतु पाणी पाजू नकोस असं स्पष्ट सुनावत नाहीत. तेवढा तुटकपणा अजूनही आलेला नाही. आता धाव राहिली नाही, तिचा उतार तेवढा राहिला आहे. थाळण्याला लावलेल्या दगडांवर मोटेचे दोर घासून ज्या खाचा पडल्या आहेत त्या मात्र अजूनही आहेत तशाच आहेत. वडप कुजून जीर्ण आणि काळपट झाला आहे. त्याच्यावरचं नाडा ठेवायचं चाक, कणा, दोर या सगळ्या वस्तू कुठं गेल्या हे आता कोणीही सांगू शकणार नाही. 17 ठिगळं लावलेली ती मोठ अण्णाजींच्या घरातल्या खुंटीवरून कधीच अदृश्य झाली आहे. भाग 22. आप्पांच्या हिश्श्यातला कांदा पाण्याची वाट पाहत होता. हिरव्या पातीचे शेंडे बोट बोट जळून गेले होते.
नानांच्या तुकड्यातल्या कांद्याचीही तीच अवस्था होती. खाडकन आवाज झाला. शेवटचा आचका देऊन मोटर बंद पडली होती. लकवा मारलेल्या माणसाच्या उघड्या तोंडातून लाळ गळत राहावी तसा पाण्याचा वरंगळ पाईपातून बाहेर ओघळत होता. गुई गुई आवाज करीत मोटर तशीच फिरत होती. चटकन पुढे होऊन अरविंदनेच लाल बटन दाबलं. मोटारची गुईगुई थांबली. दांडात पाणी होतं तोवर आणखी 4-5 रोपं लावून झाली आणि मग कामच थांबवावं लागलं. 20-25 रोपंसुद्धा लावून झाली नव्हती, तेवढ्यात बंद पडून गेली. बापू वैतागून म्हणाला. विहिरीतच पाणी नाही तिथं मोटार काय करल र बाबा, अण्णाजी म्हणाले. आज नाही लावली तर जळून जातील ती रोपं, असं म्हणत बापू वळला आणि त्याने हातातली पावडी दाणकण विहिरीच्या कठड्यावर आदळली. पावडीला चिकटलेला गारा वेगळा होऊन खाली पडला. हलकी झालेली पावडी खांद्यावर टाकत तो म्हणाला, ते कशाला त्यांचा उपसा देतील, जाऊ दे, पाहू द्या. बापू निघून गेला. दुसरं काम त्याची वाटच पाहत होतं. त्याने पावडी आदळली होती तिथं सुपारी एवढा टवका उडाला होता. खरचटल्या कातडीचा तुकडा निघाल्यावर आतली पांढरी आंतरसाल दिसावी तसा आतला चुना उघडा पडला होता. खरं म्हणजे आता विहिरीनं धीर सोडला आहे. तळाशी राहिलेल्या थोड्याशा ओलाव्याचंही सत्व आता पणाला लागलं आहे. अण्णाजींनी बिघाभर उन्हाळी भुईमुग टाकला की जयराम 2 बिघे टाकतो. अण्णांनी केळीची 500 खोडं लावली की त्याने 800 लावलीच म्हणून समजा. आत्ताही पाहिलं तर दोघांच्याही शेतात केळीचे बाग उभे आहेत. मोटर सुरू झाल्यावर पाणी वाफ्यापर्यंतही पोचत नाही, तोवर इकडे मोटर खटकन बंद पडते. तशात नानाही पाण्यासाठी भांडत असतात ते वेगळेच. खत दिल्यानं त्यांनी लावलेल्या कांद्याच्या अंगात आग पडली आहे. त्यांच्या वाट्याचा उपसा आला तरी ती पूर्णपणे शांत होईल याचा काहीही भरोसा नाही. सगळंच शिवार जणू पाणी पाणी करत आहे. मॉन्सून अजून 3-1 आठवडे तरी पुढेच आहे आणि आकाशाकडे तोंड वासून विहीर उन्हात पडून आहे. अरविंद सहज म्हणून विहिरीत डोकावला. विहिरीचा तळ पूर्णपणे उघडा पडला होता. अगदी खडान खडा स्पष्ट दिसत होता. काळे काळे खेकडे इकडून तिकडे तरतर करत फिरत होते. एकमेकांच्या मागे धावत आपसात भांडत होते. विहिरीत सोडलेले पाईप ज्या खड्ड्यांमध्ये ठेवलेले होते तिथंच तेवढं थोडं थोडं पाणी उरलेलं होतं. विहिरीच्या अगदी तळाशी असलेल्या काळ्या कपारी खालून झुळझुळणारे झरे त्या खड्ड्यांना जाऊन मिळाले होते. आपलं चुळचुळ पाणी त्यात ओतत होते. पायपांखाली ठेवलेल्या तुटक्या टोपल्या हळूहळू पाण्याने झाकल्या जाणार होत्या. नंतर विहिरीचा तळ भरून निघणार होता. हळूहळू ते झुळझुळते झरे पाण्याखाली दिसेनासे होणार होते. पण तेवढं गुडघाभर का होईना पाणी साठायला आणखी 2-3 तास तरी सहज लागणार होते. त्यानंतर ज्याचा नंबर असेल तो पाणी घेणार. असे 2-3 उपसे झाल्यावर अण्णाजींचा नंबर येणार आणि तेव्हा कुठे पेरूच्या रोपांना पाणी मिळणार. एकदा कधीतरी भाऊंनी गिरणेत सापडलेलं एक कासव विहिरीत आणून सोडलं होतं. अरविंद ते कासव शोधत होता, परंतु ते कुठेच दिसेना. असेल तिथेच कुठेतरी दडलेलं असं त्याला वाटलं होतं, पण नाही, ते कुठेच दिसेना. बापूला विचारलं तर त्यालाही सांगता येईना. बहुतेक त्या वैदू लोकांनीच ते चोरून नेलं असावं. कदाचित तो बोका मारला त्यावेळीच त्यांनी हे हेरून ठेवलं असावं. कासवा अभावी थोडं चुकल्यासारखं वाटत होतं, पण काय करणार, इलाजच नव्हता. भाऊंनी मोठ्या हौसेने ते कासव थेट इथंपर्यंत आणलं होतं. त्यांचं म्हणणं एकच, विहिरीत कासव असावं, त्याच्यामुळं पाणी स्वच्छ राहतं. पण पाणीच नव्हतं तिथं कासव तरी काय स्वच्छ करणार. दिवसाकाठी जेमतेम 3 ते 4 वेळा जमा होणारं ते गुडघाभर पाणी खेचायला विहिरीत एकाच्या जागी 2 पाईप पाय टाकून उभे होते. विजेच्या मोटारींसोबत एक कूपर मशीनही सज्ज होतं. अण्णाजी आणि नानांनी विजेच्या मोटारीवर भिस्त टाकली होती, तर जयरामने स्वतःच्या मालकीचं कूपर मशीन आणून बसवलं होतं. झालं असं की गावात वीज आली आणि सर्वांच्याच अंगात मळा करायचं वारं संचारलं. आधी फक्त अण्णाजींचाच तेवढा मळा असे. वीज आल्यावर सगळेच उत्साहात आले. मग सर्वांनी मिळून मोटर घेतली आणि वीज बिल वाटून घ्यायचं ठरवलं. पण पाण्याचा उपसा कसा करायचा यावरून भांडणं सुरू झाली. मग सर्वांनी मिळून पाळ्या वाटून घेतल्या. पाण्यावरून होणारी भांडणं कशीबशी मिटली, पण आता बिलावरून मारामाऱ्या सुरू झाल्या. शेवटी त्या रोजच्या कटकटीला कंटाळून जयरामने धुळ्याला जाऊन जुना बाजार पालथा घातला आणि एक मशीनच आणून टाकलं. मोटर बसवण्यासाठी विहीर एका बाजूने फुटलीच होती. जयरामने ती दुसऱ्या बाजूने फोडली आणि बेधडक पाईप घातला. त्याने मशीन आणू नये म्हणून सर्वांनी त्याच्या खूप विनवण्या केल्या.
एक उपसा जादा ठेवण्याचीही तयारी दाखवली. अशानं कोणाचाही मळा धड येणार नाही हे निक्षून सांगितलं. पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही. तुमचे मळे जळणार असतील तर माझाही जळू द्या म्हणाला. असा हा जयराम. सगळी दुनिया विजेच्या मोटारी घेत असताना त्याने एकट्यानेच तेवढी मशीन बसवली. मशीन सुरू करणं, त्याची देखभाल करणं, त्याला लागणारं ऑइल आणणं हे सगळं एका माणसाचं दिवसभराचं काम आहे. त्याचा धाकटा मुलगा राजू तेवढंच करतो. ऑइल, मशीनचे नादुरुस्त झालेले पार्ट यासाठी सारख्या धुळ्याच्या चकरा मारत असतो. शेवटी व्हायचं तेच झालं. एकाचाही मळा धड येत नाही. धड जगणं नाही की मरण नाही असा सगळा प्रकार होऊन बसला आहे. पण हे सारं जिच्या जीवावर चाललंय ते विहिरीकडे पाहायला कोणालाही वेळ नाही. चहूबाजूनी पडझड झालेल्या, छातीत खिंडारं पडलेल्या विहिरीकडं आता पाहत नाही. बापजात्यांनी विहीर बांधली नसती तर आता आहे तेवढं तरी पाहायला मिळालं असतं. आत कंगणीवर केवढा पिंपळ फोपावला आहे. त्याची ती सापासारखी मुळं विहिरीची भिंत फोडत खोल खोल शिरत आहेत. पण तो पिंपळ तोडून काढायला कोणालाही सवड नाही. सगळे विहिरीचा फायदा घ्यायला तयार आहेत. पाणी कमी पडलं तर एकमेकांना शिव्या द्यायला तयार आहेत. पण 2-4 वर्षाआड कोणी तिचा गाळ काढायला तयार नाही की घमेलभर चुना आणि वाळू आणून तिची डागडुजी करायला तयार नाही. दुपारी बापूची बायको जेवणाची टोपली घेऊन आली. त्यांच्यासोबत जेवता आलं असतं. पण दुपारी जेवायला घरी ये म्हणून आजीने निक्षून सांगितलं होतं. अण्णाजींविषयी तिला कसला आकाश वाटतो तेच कळत नाही. आपली मुलं सोडली तर भाऊंसकट बाकीचे सगळे तिला परकेच वाटतात. तिच्या या स्वभावामुळेच भाऊ आपल्या भावांपासून दुरावले. जो माणूस आपल्या चुलत भावांसाठी झिजला तो माणूस सावत्र भावांना दूर कसा लोटणार होता. तरीही त्यांनी होईल तेवढं केलं आणि शेवटी हात टेकले. शेवटी अण्णाजींच्या आग्रहामुळं तो मळ्यातच जेवला. जेवण झाल्यावर अण्णाजी म्हणाले, थकून भागून आला आहेस, उन्हाचं इकडे तिकडे फिरू नकोस. त्यापेक्षा खोपीत खाट आहे तिथं जाऊन पड. खोपीत पाहिलं तर विळे, खुरपी, टिकम, पावडी, वखर, नांगर, तुटकी दावी असलं बरंच साहित्य इथं तिथं पडलं होतं. अण्णाजींचं हे असंच सगळा उघडा पसारा. कोणी काही उचलून नेलं तरी पत्ता लागणार नाही. अजून तरी तसं काही झालेलं नाही, पण कोणाचा काय भरोसा द्यावा. झोळी झालेल्या तुटक्या खाटेवर बसून तो विचार करत राहिला. पणजोबांच्या काळातही म्हणे सगळं असंच होतं. 4-6 म्हशी आणि सगळा बैल बारदाना इथं विहिरीवरच असायचा. तसंच कसं तरी अंग टाकून त्याने डोळे मिटले. परंतु डोळे मिटले म्हणून झोप येणार थोडीच. उकाड्याने जीव तर नुसता हैराण झाला होता. पण तेवढाच आराम तरी मिळेल म्हणून तो तसाच पडून राहिला. पाहता पाहता सूर्य कलला, परंतु तलखी कमी झाली नाही. उलट ती वाढतच गेली. तहान तर अशी लागली होती की उठावंच लागलं. घरडीतलं थंडगार पाणी पिल्याशिवाय जीवाला शांतता लाभणार नव्हती. पिंपळाच्या पायाशी असलेल्या मुंजोबाजवळ खास आखाजी पुजण्यासाठी आणलेली घरडी ठेवलेली होती. लाल कोऱ्या घरडीच्या तोंडावर ठेवलेला मातीचा लोटाही तिच्यासारखाच नवा कोरा होता. अरविंदने लोटा काढून घरडीच्या तोंडाशी धरला आणि घरडी कलती केली. अशा जीवघेण्या उन्हात कोऱ्या करकरीत घरडीतलं थंडगार पाणी प्यायला मिळावं यासारखं समाधान नाही. नेहमीच्या सवयीनं तो वरून पाणी घटाळू लागला. लोट्याच्या जाड ओठावरून ओघळत गेलेली पाण्याची धार शर्टवर सांडू लागली. परंतु म्हणून त्याने तोंडात सोडलेली धार मुळीच थांबवली नाही. पाण्याला अजूनही मातीचा भाचकट कोरा वास येत होता. पण पाणी छानपैकी गारेगार होतं. ते गारेगार पाणी पोटात उतरताच आत्मा शांत शांत झाला. विहिरीच्या पाण्याची तीच मधुर चव जिभेवर रेंगाळत राहिली. त्याला वाटलं, या शिवारातल्या चुनखड्या मातीची या पाण्यात चव उतरली आहे. चुनखडीतून झिरपून आलेलं हे पाणी जेवढं स्वच्छ आहे तेवढंच शुद्धही आहे. या शिवारात कुठल्याही विहिरीचं पाणी प्या, अगदी हीच चव लागते. पोटभर पाणी पिऊन तो पुन्हा खोपीत येऊन पडला. भणानत आलेला उष्ण वारा एकदम खोपीत घुसला. त्याच्यासोबत आलेली धूळ माती आणि कचरा अंगाला झोंबत राहिला. कोणीतरी मशीन सुरू करायची खटपट करत असावं. बहुतेक जयराम काकाचा मुलगा राजू असावा. आधीचा उपसा होऊन जेमतेम 4 तासांचाही वेळ गेला नसेल तेवढ्यात राजू त्याच्या वाट्याचा उपसा काढायला आला होता. विहिरीत किती पाणी जमा झाले ते तरी पाहावं म्हणून अरविंद उठला. जेमतेम मांडी इतकंही पाणी गोळा झालेलं दिसत नव्हतं. राजू बादलीभर पाण्यात शेणाचा गरगटा तयार करत होता. गरगटा तयार होताच एक हात आडवा लावून त्याने तो पाईपच्या तोंडात ओतायला सुरुवात केली. अरविंदकडे पाहूनही त्याने न पाहिल्यासारखं केलं.
अरविंदनेही मग तो काही बोलेल ही अपेक्षा सोडून दिली. गरगटा ओतून होताच मशीन सुरू करायला पाहिजे होती, नाहीतर एवढ्या सगळ्या खटपटीचा काहीच उपयोग झाला नसता. त्यामुळे राजूची भलतीच घाई उडाली होती. तेवढ्यात नाना तिथे आले आणि त्याने मशीन सुरू करू नये म्हणून राजूची विनवणी करू लागले. ते म्हणाले, "ए पोऱ्या, असं करू नको रे बाबा. माझं कांदडं जळून चाललं रे तिकडं. लागलं तर उद्याचा माझा एक उपसा तुला देतो. पण आज तुझं इंजिन नको लावू. माझं ऐक, माझं एवढं भरून होऊ दे." "पण आता आमचा नंबर हे ना. आमचं बी कांदडं जळून चाललं हे. ते पा बरं जरसक." राजू एकदम भांड्याला सुटला. नानांकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्याने हँडल मारायला सुरुवात केली. हँडल मारून मारून हैराण झाल्यावर ते मशीन भुकभुक करत एकदम जागं झालं. शेणाचा गरगटा प्यालेला तो पाईप आधी तो गरगटा ओकला आणि मग एकदम स्वच्छ पाणी ओतलं जाऊ लागलं. बिचारे नाना एवढंसं तोंड घेऊन गप्पच बसले. त्यांची बाजू घेऊन राजूला काही सांगायला जावं म्हटलं तर तो काय बोलेल याचा काहीच अंदाज नव्हता. म्हणून मग अरविंदही गप्पच बसला. तेवढ्यात बापू आला आणि तोही नानांची भांडू लागला. त्याचं म्हणणं असं की राजूचं भरून झाल्यावर पुढचा उपसा मलाच द्या. तुमचा कांदा काय परवाही भरता येईल. कोणीही नानांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. एकाचा कांदा जळून चालला होता तर दुसऱ्याची रोपं जळून चालली होती. पण नानाही ऐकायला तयार नव्हते. आता कडाक्याचं भांडण होणार हे स्पष्टच दिसू लागलं. पण मग नानांनीच आवर्त घेतलं. तोंडातल्या तोंडात काही बाई फुटफुटत ते घराकडे निघून गेले. एके दिवशी गबा काकाने नवीच आयडिया शोधून काढली. तो म्हणाला, "आपण एक काम करू शकतो. सकाळी लवकर उठून जंगलात जायचं, मोळ्या बांधून आणायच्या आणि वडगावच्या बाजारात विकायच्या." आयडिया मस्तच होती. निदान पावसाळा सुरू होईपर्यंत अंमलात आणायला काहीच हरकत नव्हती. पावसाअभावी झाडंझुडपं इतकी शुष्क झाली होती की त्यांना कुऱ्हाड लावायचीही गरज नव्हती. नुसता जोर दिला तरी ती कडाकड मोडत. मग काय, दोघं काका पुतणे सकाळी लवकर उठायचे आणि दिवस उगवायच्या आत मोळ्या घेऊन घराकडे परतायचे. रानात अजून तरी कुठला फॉरेस्टर नव्हता की कुठलीच आडकाठी नव्हती. अशातच भाऊंचं पत्र आलं. परंतु घरी जाऊन तरी काय करणार म्हणून तो तसाच मोळ्या वाहत राहिला. तेवढेच 2 पैसे कन्वटीला लागणार होते. दरम्यान गबा काकाने नांगरणी आणि वखरणी उरकून घेतली. वळवाचा पाऊस कधीच आला आणि गेला. आता रोहिण्यांची अपेक्षा होती, परंतु त्यांनीही निराशाच केली. शेतकरी एकीकडे पेरण्यांची तयारी करत होते आणि त्याचवेळी त्यांचे डोळे मात्र आभाळाकडे लागले होते. परंतु पावसाचं कुठलंच चिन्ह दिसत नव्हतं. सलग 2 वर्ष त्याने हुलकावणी दिली होती. बाजरीची गोड भाकरी विसरून अमेरिकन मिलो खावा लागत होता. लोक त्याला लाल ज्वारी किंवा कंटूरची ज्वारी म्हणत. त्याच्यासाठीही 6-6 मैलांची पायपीट करावी लागायची. गावात सरकारी स्वस्त धान्य दुकानच नव्हतं. त्याची कधी गरजच पडली नव्हती. मिलो संपला की वडगावला जायचा. 3-3 तास लाईनीत उभं राहून पदरात पडेल तेवढा मिलो घ्यायचा आणि घर गाठायचं असं चाललं होतं. तोही मिळाला नसता तर लोकांनी काय खाल्लं असतं हाच प्रश्न होता. पाहता पाहता मृगनक्षत्र उजाडलं. ते केव्हा कोसळेल काहीच सांगता येणार नव्हतं. झालंही तसंच. अचानक एके दिवशी आभाळ भरून आलं आणि असा पाऊस कोसळला की सगळा शिवार पाण्याने तरबतर होऊन गेला. गावाला आनंदाचं भरतं आलं. मनामनात चैतन्याची कारंजी उमळू लागली. तब्बल 2 वर्षानंतर असा पाऊस झाला होता. पेरण्यांची लगीनघाई उडाली. अण्णाजीही त्याच उद्योगाला लागले. गबा काकाचीही तीच धडपड सुरू झाली. आपल्या वाट्याच्या छोट्याशा तुकड्यात पेरणी करावी म्हणून कोणाची पांभर तर कोणाची बैलजोडी मिळवण्यासाठी त्याची खटपट सुरू झाली. बियाण्यासाठी दुकानात जायची गरज नव्हतीच. पेरणीपुरती बाजरी आजीने राखूनच ठेवली होती. कॉलेजला जायला 2 दिवस उरले तेव्हा कुठे अरविंदने दातरती सोडली. घरी पोचला तर अशोकचं पत्र येऊन पडलेलं होतं. तो सुदामसह जूनच्या 15 तारखेलाच कोळगावला पोचणार होता. अरविंदनेही ट्रंक उचलली आणि कोळगावचा रस्ता धरला.